म्हणजेच कृष्णाली. अँड आय नो मी खूप दिवसांनंतर व्लॉग करते बिकॉज ऑफ माय एक्झाम्स. मला टाईम मिळत नव्हता व्लॉग करण्यासाठी. सो माय रिटन एक्झाम्स आर ओव्हर. आता आय एम फ्री फ्रॉम स्टडीज थोडे दिवस तरी. पण उद्यापासून परत माझे सबमिशन एव्हरीथिंग इज प्रेझेंटेशन वगैरे ते परत चालू होणार आहे. तर जाऊ दे, तेवढं तर होणारच 8th स्टँडर्ड म्हणल्यावर. बट मला आहे ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे ऑलिव्हबद्दल. पण ती सांगण्यासाठी तुम्ही पूर्ण व्लॉग पहा बिकॉज मी ते एंडला सांगेन, कारण का ते खूप मोठी स्टोरी आहे. आणि तो बेबी असल्यामुळे तो खूप आता आगाऊपणा करायला लागलाय. सो एवढं तर चालणारच. त्याला अजून काही समजत नाही, थोड्या दिवसात समजेल. आणि आल्या म्हणजे त्याला अजून त्याचं नाव येत नव्हतं, म्हणजे कळत नव्हतं की माझं नाव ऑलिव्ह आहे आणि तो बघत नव्हता. बट थोडे दिवस झाले तो बघायला लागलाय त्याच्या नावाकडे. म्हणजे त्याला जर थोडंसं आपण ऑलिव्ह असं मोठ्या आवाजात बोललो तर तो माझ्याकडे बघायला लागलाय. येस, मी आता थोडा रेडी होणार आहे. आणि मी रेडी होल्यावर नाही, सॉरी काय मला झालं आय डोंट नो. मी रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते बिकॉज आम्ही चाललेलो आहोत एक फॅमिली फंक्शनला. सो येस, लेट्स गेट रेडी विथ मी. आणि येस, मी आज हेअरकट पण करायला जाणार बिकॉज माय हेअर्स लाईक विदाउट शेप झाले आहेत ते. सो येस, लेट्स गो. सो आय एम रेडी. सो दिस इज माय लुक अँड आउटफिट. मी असा पोलो नेकचा टॉप घातला, ते मी नंतर दाखवते बिकॉज वी आर ऑलरेडी लेट. आणि माय फेवरेट गॉगल्स. लेट्स गो. सो मी तुम्हाला जसं सांगितलं होतं व्लॉगच्या स्टार्टिंगला की माझ्या ऑलिव्हनी लास्ट वीकमध्ये आणि त्याच्या पण लास्ट वीकमध्ये काय केलं आहे, म्हणजे इन टोटल लास्ट 2 वीक्समध्ये काय केलं आहे. आणि त्याच्यामुळे मी व्लॉग टाकलेलं नाही आहे. पहिले तर गोष्ट, मी स्कूलला गेले होते आणि नॉर्मल डे होता. त्याचं रुटीन चाललेलं, त्याने खाल्लं वगैरे होतं. आणि मग त्याचं रुटीन काय आहे की खाल्लं पिल्लं आणि मग नंतर तो त्याच्या केजमध्ये जाऊन झोपून जातो फुल. तर ह्यांना वाटलं की हा झोपलाय. आणि त्यांनी म्हणजे ह्यांना म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्सला, माझ्या मम्माला आणि माझी मावशी पण आली होती. सो त्यांना वाटलं की तो तिथे झोपलाय आणि तो आता उठणार नाही. थोडंसं असं लोटून घेतलं त्यांनी दरवाजा तो केजचा. आणि त्यांना काय माहिती की हा माझा ऑलिव्ह ते डोक्याने ढकलून बाहेर निघेल. तर त्यांनी ते डोक्याने ढकललं असं मला वाटतंय, कारण का दुसरं कुठली जागा तसं काय उघडणार, तो हाताने पण ढकलू शकतो, म्हणजे ते तेवढा हुशार आहे तो. आणि ते ढकलला आणि त्याला दरवाजा उघडा दिसला पुढचा, मेन आमचा तो दरवाजा एंट्रन्सचा. आणि मग तो तिथनं असा फुल, त्याला बहुतेक अंदाज नाही आला बिकॉज ही इज अ बेबी की आपलं घर कुठपर्यंत आहे. म्हणून तो चालत 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 कुठेतरी गेला. बहुतेक त्याला दुसऱ्या मांजरांचा वास आला म्हणून तो असं चालत 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 वास घेत 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 गेला. आणि माझ्या अपार्टमेंटच्या जी मागची बिल्डिंग आहे तिथे जाऊन 2 छोट्या बेबी मांजरांसोबत खेळत बसला होता. म्हणजे हा मध्ये आणि त्या मांजर त्याच्या अवतीभोवती फिरत होत्या मस्त. मी अशी होते रिंगा रिंगा उद्याच खेळायला गेलायस का तिकडे. आणि लिटरली माझ्या घरातले इतके टेन्स्ड झाले होते की, कारण का तो 3 तास लिटरली घरात होता. 12 घरात नव्हता. 12 to 3. आणि मग नंतर 3 o'clockला माझी मावशी आणि माझी मम्मा मला घ्यायला येणार होते स्कूलमध्ये. मग तेव्हा त्यांना म्हणजे असं आमच्या किचनच्या इथनं मागचा बिल्डिंगचा आवाज येतो. तर मग तिथे त्याला म्यावचा आवाज आला आणि माझी मावशी ओळखत होती की त्याचा म्यावचा आवाज कसा आहे म्हणून ती पळत पळत गेली मागे. तर तिला एका गाडीच्या खाली ह्याची फक्त शेपटी दिसली. दॅट थँक फॉर दॅट शेपटी त्यांनी हलवली, कारण का ती नाहीतर तो सापडलाच नसता. शेपटी दिसली म्हणून ती गेली आणि त्याला पकडून घेतलं. तर ॲक्च्युली तिने आधी केलं फिस 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 फिस, जे काय आपण टिपिकल करतो ते मांजरे इकडे येण्यासाठी, बिकॉज तेव्हा त्याला एवढी सवय नव्हती ऑलिव्ह नावाची. मग तर हा तिथंच आहे आणि त्या 2 छोट्या मांजरी तिच्याकडे की काय बोलवलं का आम्हाला. आणि हा तिथंच मस्त बघत बसलाय. बट त्याच्यानंतर मग तिने घेतलं त्याला, ओढलं त्या
गाडीच्या खालनं आणि मग त्याला घरी घेऊन आलो, जरा साफ केलं पूर्ण. आणि मग सगळ्यांचं घरातल्यांचं मन जरा शांत झालं, बिकॉज सगळ्यांना हे टेन्शन आलेलं की मला काय सांगणार स्कूलवरनं आल्यावर की तो कुठे गेलाय. अँड येस, ह्याच करामती माझ्या ऑलिव्हने केल्यात. बट इट्स ओके, कारण का तो बेबी त्याला माहीत नाही आहे. मग नंतर मी त्याला रोपनी घेतलं आणि सगळीकडे फिरून आणलं, सो दॅट त्याला वास एक कळेल की आपल्या घरातला कुठं जायचं आपल्याला, रोड वगैरे. का मांजरांचे तेवढं असतं ते की वासाने वगैरे येतात. अँड येस, मी थकले आता एवढं बोलून, सो मी तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटते. अँड येस, थँक्यू माझं ऐकून घेण्यासाठी एवढं, कारण की मी खूप थकली आता एवढं बोलून बोलून. आणि नंतर आल्यावर पण मी अशी होते, हे काय केलं ह्यानी, हे परत जाणार नाही. स्वतः त्याला पूर्ण अशी केअर घ्यायला लागते त्याला बाळासारखी. येस, The next day. So today we are making hummus आणि आम्ही घरी करणार आहे. सो आय हॅव नो आयडिया ते कसं टर्न आउट होणार आहे, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू डू इट परफेक्टली. सो ह्याच्यात आम्ही घेतलेले आहेत छोले, जे बॉईल करून घेतलेत आणि त्याच्या आधी सोक पण केले होते. त्याच्यानंतर आम्ही ताहिनीच्या जागेवर कर्ड घातलं आहे. त्याच्यानंतर क्यूब्स घातलेत, आईस क्यूब्स 5-6 काहीतरी. त्याच्यानंतर लसूण पण घातला आहे, जो माझा फेवरेट आहे, आणि थोडंसं सॉल्ट. येस, दॅट्स इट. आणि देन वी आर गोइंग टू ग्राइंड इट. लेट्स गो. हे गायज, दिस इज द अनदर वीकेंड. मी म्हणजे हा वीक माझा खूप हेक्टिक गेला, बिकॉज फेस्टिवल्स वगैरे खूप होते. त्याच्यानंतर माझे एक्झाम्स वगैरे चालू होते. आणि आता मी फ्रेशन अप झाली आहे आणि इतक्या वेळ मी अशी माझ्या पिल्लूसोबत खेळत होते. पण आता मी झालेली आहे माझ्या फ्रेंडकडे असंच खेळायला, किंवा असं लाईक गर्ल्स वीकेंडसाठी. आणि ह्याला जायचं आहे तिकडे पळायचं आहे त्याला तिकडे, नुसतं पळायला लागलं आहे आजकाल म्हणजे तो. सो येस, आणि मी तुम्हाला सांगितलेलं की मी ह्या टायर्सचं काहीतरी करणार आहे, बट बिकॉज ऑफ फेस्टिवल्स आणि मी आता सांगितलं असं मला वेळ नाही मिळत आहे. सो इट्स पोस्टपोन्ड. आणि येस, बघूयात आता ते कधी करता येतं. येस, बाय बाय. तर मी चाललेली आहे माझ्या फ्रेंडकडे. मी आता तिकडे गेला तर मला दाखवते की आम्ही काय काय करणार आहे. बाय 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 गाईज. दिस व्लॉग वॉज सो मच पॉइंटलेस व्लॉग, बट मी खूप दिवसांपासून व्लॉग टाकला नव्हता. सो एक असं सांगायला की मी का व्लॉग टाकला नाही आहे म्हणून. बट आता माझे रेग्युलर व्लॉग्स चालू होतील, बिकॉज माय एक्झाम्स आर ओव्हर. आणि येस, माझा हा व्लॉग असा म्हणजे एक वीकचा कंबाईन असा झाला आहे, बिकॉज माझ्याकडे खूप असे फंक्शन्स वगैरे होते. आणि मेन गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे माझ्या ऑलिव्हची मी खूप आता केअर घ्यायला लागली आहे, कारण का तो मोठा झाला आहे आणि तो ॲक्टिव्ह झाला आहे खूप. नाही त्याला आधी आणल्यापासून असा क्ल्यूलेस होता की कुठे आणला, आणि तो सगळं चेक करायचा की हे घर आहे आपलं वगैरे. आणि त्याला आता कळालेलं आहे, त्याचं नाव पण कळालं आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं. सो तो आता ॲक्टिव्ह झाला आहे म्हणून जरा जरी दरवाजा उघडा दिसला, फोड जरी असेल तर त्यातनं तो पळतो. आणि येस, हिअर इज माय बोंब्या. हॅलो ऑलिव्ह. ही लव्स गेटिंग मसाज्ड नो. आणि येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. आणि हां, अजून एक असं सांगायची होती मला, ऑलिव्ह आता माझ्या मम्माकडे पण जायला लागलाय. म्हणजे शी इज बिकमिंग ब्रेव्ह, बिकॉज तिला त्याला खायला वगैरे द्यायला लागतं जेव्हा मी स्कूलला वगैरे जाते तेव्हा. म्हणून शी इज लाईक शिकिंग एव्हरीथिंग. शिकिंग नाही काय, ते सगळं शिकून घेते ती माझ्याकडनं वगैरे, कसं पकडायचं वगैरे. आणि तो पण तिच्याकडे जास्त जातो, माझ्यापेक्षा जास्त सॉरी. हा म्हणजे असं मला थोडं कधी कधी जेलस फील होतं की मी त्याची मम्मा असून तो माझ्या मम्माकडे चाललाय जास्त. बट इट्स ओके, ती माझीच मम्मा आहे म्हणून. येस, बाय बाय. दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. मी ट्राय करते की नेक्स्ट व्लॉग रक्षाबंधनचा करीन,
अँड येस वेट फॉर दॅट, कारण का माझं आउटफिट वगैरे मी अजून डिसाईड केलेलं नाही आहे. बट आय विल प्लॅन समथिंग युनिक अँड नाईस. सो येस, बाय बाय.